पासून उद्धव ठाकरेंचा 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा होणार आहे। उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत। यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे दौरा करतील। फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात ठाकरेंची पहिली सभा होणार आहे। फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत। आजपासून हा दौरा सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे यावेळेला काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यवतमाळ, वाशिम, हिंगोली, विदर्भातला हा भाग, या ठिकाणी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा दौरा होतोय। फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंची पहिली सभा होतीये। आजपासून उद्धव ठाकरेंचा 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे काय घणाघात करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठाकरेंचा आज यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीचा दौरा असेल। यवतमाळमध्ये निष्ठावंत शिवसैनिक संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच बॅनर सुद्धा या व्यासपीठावर लावण्यात आलेले आहेत। यवतमाळमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खासदार संजय देशमुख यांच्या फुटीनंतर यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांचा पहिला कार्यकर्ता मेळावा आहे। या मेळाव्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, हे दंगा नियंत्रण पथक आहे। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती तैनात आहे आणि त्यासाठीच हे राईट कंट्रोल पोलीस जे आहे पथक जे आहे दंगा नियंत्रण पथक ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। सकाळपासून ही संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे त्या ठिकाणी ही सुरक्षा व्यवस्था अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सिद्धेशसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच विमानानं प्रवास पाहायला मिळाला। मुंबईवरून नागपूरला जाताना दोघांचाही एकाच विमानानं प्रवास होता। ठाकरे फडणवीसांच्या एकत्र प्रवासाची दृश्य TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकताय। ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांशी हातमिळवणी केली। दोघांनी एकमेकांची विचारपूस केली। आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली।